तिकडे नागपूरमध्ये ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरात ही कारवाई करण्यात आली असून DRI पथकानं 4 जणांना अटक केली आहे। 50 किलो MDचं 78 कोटी रुपयांचं MD ड्रग्ज बनवण्यासाठीचं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलं आहे। 35 अधिकाऱ्यांनी 18 तास झाडाझडती घेतल्यानंतर मेफेड्रिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सगळी रसायनं, साहित्य, यंत्र, प्रयोगशाळा सगळं जप्त केलं आहे। अटक केलेल्या 4ही आरोपींचं काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची पोलिसांना शंका आहे। त्यामुळे आपण ही दृश्य पाहतो आहोत। नागपूरमध्ये राज्याच्या उपराजधानीत DRIनं एक मोठी कारवाई केली। 78 कोटी रुपये किमतीच्या विविध साधन सामुग्रीसह मोठ्या प्रमाणात MD ड्रग्जचा साठा आणि MD ड्रग्ज बनवण्यासाठीचं विविध प्रकारचं साहित्य, रसायनं हे सगळं नागपूरमध्ये जप्त करण्यात आलं आहे। आणि आता पाहूयात काही बातम्यांचा झटपट आढावा। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दिलासा दिला। 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना कोर्टानं दिले आहेत। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला। यशस्वीच्या हत्येनंतर गहाळ झालेला तिचा मोबाईल फोन पोलिसांना मिळाला। फोनमध्ये यशस्वी आणि आरोपी दाऊद शेख या दोघांमधलं संभाषण रेकॉर्ड असल्याची माहिती आहे। कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली। उदय सामंत यांच्यासोबत शहर अभियंता सुद्धा उपस्थित होते। चौकशी पूर्ण झाल्यानंतर आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होईल असं उदय सामंत म्हणाले। आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। कळमनुरी शहराजवळच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरात आमदार बांगर यांच्या हस्ते आरती करण्यात आली। आरतीनंतर कावड यात्रेला सुरुवात झाली। राजस्थानमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। संततधार पावसामुळे जयपूरमध्ये सखल भागात पाणी साचलं। अजमेर रोड इथे संपूर्ण जलमय अनेक रस्ते झाले, त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत जावं लागतंय। जालना जिल्ह्यातील बोरगाव ढगी इथे एका शेतकऱ्यानं कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देत करटुल्याची शेती केली। केवळ 15 गुंठा शेतात त्यानं 2 लाखांचं उत्पन्न मिळवलंय। महाड तालुक्यातील नाते गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। संतप्त असलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गळ टाकून मासे पकडत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। गौरी गणपतीच्या आधी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील पांझरा आणि तापीच्या संगमावर असलेल्या स्वयंभू त्रिपिंडी श्री कपिलेश्वर महादेवाच्या मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळेला तापी नदीला आलेला पूर आणि महादेवाचं दर्शन असा दुहेरी अनुभव भाविकांना घेता आला। 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या साडे माडे 3 या चित्रपटाचा सिक्वेल येतोय। या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं असल्याची माहिती आहे। 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला होता। बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक आता रंगात येऊ लागलेत। घरातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्कीच्या राड्यानं झाली। निक्कीनं घराची कॅप्टन अंकिता वालावलकरला धक्काबुक्की केली, तर पंढरीनाथ कांबळीवर आरेरावी देखील केली। आता बिग बॉस मराठीत तिसऱ्या आठवड्यात सुद्धा काही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत। शाहरुखनं आता आपला तिसरा लेक अब्राम याला देखील सिनेसृष्टीत लॉन्च केलंय। मात्र अब्रामची भूमिका ही पडद्यावर नसून पडद्यामागे आहे। आर्यन खान याने सिनेसृष्टीत मुसाफा या चित्रपटासाठी व्हॉइस ओव्हर देत पदार्पण केलं होतं। यानंतर अब्राम आता मुसाफा 2च्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे।